हॅलो. इयत्ता 12वी मधील सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, आपल्या थर्मोडायनेमिक हा टॉपिक चालू करून जवळपास 15 दिवस झालेले आहे. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे आपण लेक्चर कंटिन्यू करू शकलो नाही. परंतु आज आपण ते आता पुढे कंटिन्यू करत आहोत. लास्ट पिरियडला आपण नेचर ऑफ हीट अँड वर्क इथपर्यंत आलो होतो. नेचर ऑफ heat and work. Heat and work are the two types of energy. These are the types of energy. ही ऊर्जेची दोन रूप आहेत. That means energy is mainly classified or it is mainly found in the form of heat or in the form of work. आता हे या ठिकाणी आपल्याला या दोन्ही संकल्पना क्लिअर करायच्या. पहिल्यांदा बघूया आपण हीट एनर्जी. Heat energy. Suppose this is a container and some water is taken into this container. Water. This is water. That means this is system. And except this water, the surrounding, all other part of the universe is called as surrounding. Suppose the temperature of this water is 30 degrees Celsius and the temperature of surrounding is 40 degrees Celsius. Then what happened? The temperature difference, that means 40 and 30. सराउंडिंगचं टेम्परेचर 40 आहे, सिस्टीमचं टेम्परेचर 30 आहे. तर काय होतं, या ठिकाणी असणारं जे वॉटर आहे त्या वॉटरचं टेम्परेचर वाढतं. म्हणजेच काय, जर टेम्परेचर मध्ये डिफरन्स असेल तर हीट कॅन ट्रान्सफर फ्रॉम higher temperature to lower temperature. That means heat energy is the energy that flows from system to surrounding or surrounding to system due to the difference in temperature. तर टेम्परेचर मध्ये डिफरन्स असेल तर हीट सिस्टीम कडून सराउंडिंग कडे आणि सराउंडिंग कडून सिस्टीम कडे ट्रान्सफर होऊ शकते. आता आणखी उदाहरण सांगतो पहा. समजा इथं उकळतं पाणी आहे, बॉइलिंग वॉटर आहे. टेम्परेचर ऑफ दिस बॉइलिंग वॉटर इज 100 डिग्री सेल्सियस and surrounding temperature is suppose 30 degrees Celsius. Then what happen? The heat is a transfer from system to surrounding. System कडून surrounding कडे heat transfer होते. This is the one form of energy. ही एनर्जीचं एक रूप आहे. Heat energy is one form of energy which flows from higher temperature to lower temperature or which flows from system to surrounding or surrounding to system due to the difference in temperature. Okay, this is the one form of energy. Second, बघा आता आणखी एक एनर्जीचा फॉर्म आहे. Suppose this is cylinder. Some ideal gas is taken into this cylinder. Gas, this is system. And this cylinder is fitted with weightless and frictionless piston as shown in the figure. It has a constant pressure. Pressure constant आहे. याच्यामध्ये गॅस आहे. Suppose externally we have to supply the heat to the system. Or heat is flows from surrounding to system. Then what happen? This gas should be expand. गॅस काय होतो, प्रसरण पावतो. and this create some pressure on this piston. या पिस्टनवर काहीतरी एक प्रेशर तयार करतो आणि मग
हा गॅस एक्सपांड झाल्यानंतर हा पिस्टन या ठिकाणी येतो. एवढं अंतर हा पिस्टन वर जातो. म्हणजेच पहिल्यांदा याचं V1 एवढं व्हॉल्यूम असेल तर फायनल व्हॉल्यूम V2 होतं. म्हणजे V2 मायनस V1 इज इक्वल टू डेल्टा V. दिस इज अ चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द आयडियल गॅस. हा पिस्टन या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत गेला. याचा अर्थ इथं काहीतरी मेकॅनिकल वर्क घडलेला आहे. कशामुळे घडलं? तर ही जी हीट आहे ती हीट आपण या गॅसला दिली, गॅस एक्सपांड झाला आणि एक्सपांड प्रसरण पावल्यामुळं हा पिस्टन वरच्या दिशेला ढकलला गेला. म्हणजेच इथं एक प्रकारचं कार्य घडलेलं आहे. दिस पिस्टन मूव्स थ्रू सम डिस्टन्स, दॅट मीन्स देअर इज सम परफॉर्मन्स ऑफ मेकॅनिकल वर्क. दिस इज ऑल्सो वर्क इज ऑल्सो वन फॉर्म ऑफ एनर्जी. ते सुद्धा काय आहे? एक एनर्जीचा आहे. इट इज अ ट्रान्सफर इन मेनी वेज इज कॉल्ड एज वर्क एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी अँड सो ऑन. Heat and work are independent of, or they are interconversible to each other. हीट एनर्जी आणि वर्क हे एकमेकांमध्ये कन्वर्ट होतात. तुम्ही जेव्हा याला हीट दिली तेव्हा इथं कार्य घडलं. हीट कमी केली तरी सुद्धा कार्य घडतंय. म्हणजे हीट इज कन्वर्टेड इनटू वर्क. दे आर इंटरकन्व्हर्सिबल. ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होऊ शकतं आणि म्हणून या दोघांची एकक युनिट सारखीच आहे. या पिरियडला आपण बघितलं आता की दोन प्रकारचे एनर्जी आहेत. एक हीट एनर्जी आणि दुसरं मेकॅनिकल वर्क और एनर्जी इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल वर्क. ओके. आता याची काही युनिट आहेत ते आपल्याला बघायचे. युनिट्स ऑफ वर्क अँड हीट महत्वाचं आहे. याच्यावर एक्झाम्पल असतात. वर्क अँड हीट याच्या डेफिनेशन पण आपण बघणार आहे. पहिलं लिटर ॲटमॉस्फिअर. लिटर ॲटमॉस्फिअर. मग पाहिलं आपण की हा सिलेंडर आहे, त्यानंतर हा पिस्टन आहे. या गॅसला हीट दिल्यानंतर गॅस एक्सपांड होतो आणि हा गॅस इथपर्यंत वर जातो. म्हणजे व्हॉल्यूम V1 होतं ते V2 झालं. चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा V मिळालं. इथं मेकॅनिकल वर्क घडलं. परंतु इथं आपल्याला हा जो गॅस घेतलेला आहे तो आहे लिटर मध्ये आणि त्याच्यावर ऍक्ट करणारं प्रेशर जे आहे ते ॲटमॉस्फिअर आहे. आणि या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतं? मेकॅनिकल वर्क मिळतं. वर्क इज नथिंग बट इट इज द प्रोडक्ट ऑफ चेंज इन व्हॉल्यूम अँड अपोजिंग प्रेशर. हा जो प्रेशर आहे आणि जो चेंज इन व्हॉल्यूम आहे याचा गुणाकार म्हणजेच काय आहे? वर्क आहे. म्हणून पहिलं जे एकक आहे ते आहे लिटर ॲटमॉस्फिअर. आता पहा, लिटर ॲटमॉस्फिअर इट इज द वर्क ऑब्टेन्ड व्हेन व्हॉल्यूम ऑफ गॅसियस सिस्टीम चेंज्ड बाय 1 liter at constant 1 atmospheric pressure. याची व्याख्या पहा. लिटर ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? जेव्हा एक ॲटमॉस्फिअर एवढं प्रेशर ऍक्ट करत असताना जर का त्याचं व्हॉल्यूम डेल्टा V हे 1 लिटरनं बदलत असेल तर या दोघांचा गुणाकार केल्यानंतर जे आपल्याला मिळतं त्याला लिटर ॲटमॉस्फिअर म्हणतात किंवा 1 लिटर ॲटमॉस्फिअर. लिटर ॲटमॉस्फिअर इट इज द वर्क ऑब्टेन्ड. बघा, हे वर्कचं काय आहे? एकक आहे. लिटर ॲटमॉस्फिअर, 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज वर्क ऑब्टेन्ड when the volume of gaseous system is changed by 1 liter at constant atmospheric pressure equal to 1 or 1 atmospheric pressure. This is the simple and very important formula or unit of the work. आता याच्यामध्ये काही कन्व्हर्शन आहे. मी तुम्हाला गेल्या पिरियडला सांगितले होते की 1 liter atmosphere
इज इक्वल टू, बघा आता काही दुसरे पण एकक आहेत. 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 24.22 कॅलरीज. लक्ष द्या, हे काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं. इज इक्वल टू, आता पहा, इज इक्वल टू 101,324 101.328 जूल आणि त्याच्या पुढं 1.013 गुणिले 10⁹ अर्ज. 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 24.22 कॅलरीज. हे मॅथमॅटिकल टर्म आहेत, लक्षात ठेवावे लागतील. इज इक्वल टू याच्या बरोबरच 101.328 जूल इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁹ अर्ज. आता हे चार गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला एकमेकाचे कन्व्हर्शन निश्चित करता येतं. 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 24.22 कॅलरीज. 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101.328 joules. 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁹ अर्ज. मग तुम्हाला या अर्गच रूपांतर लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये करायचं असेल, अर्गच रूपांतर तुम्हाला जूल्स मध्ये करायचं असेल, किंवा या अर्गच रूपांतर कॅलरीज मध्ये करायचं असेल, कॅलरीचं लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये करायचं असेल, याचं लिटर ॲटमॉस्फिअर, सगळ्याची कन्व्हर्शन करताना तुम्हाला या चारही फिगर लक्षात यायला पाहिजे. मग तुम्हाला पाठ करावं लागणार नाही. पाठांतर केलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण याच्यावरून जरी तुम्ही केलं तरी चालू शकतं. ते कसं पाहता, या कॅलरीचं रूपांतर 1 लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये करायचं आहे. आता 1 कॅलरीज बरोबर किती लिटर ॲटमॉस्फिअर असं विचारलं तर तुम्हाला ते कसं कॅल्क्युलेशन करायचं हेही सांगतो. बघा आता लक्ष द्या, तुम्हाला प्रश्नामध्ये एनर्जी दिली आहे कॅलरीज मध्ये आणि तुम्हाला लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये काढायचे. तर कसं काढायचं, 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 24.22 कॅलरीज. मग तुम्हाला कॅलरीज मध्ये दिलं असेल तर 24.22 कॅलरीज इज इक्वल टू 1 लिटर ॲटमॉस्फिअर. आणि मग तुम्हाला जर समजा दिलं असेल की 48.44 कॅलरीज बरोबर किती लिटर ॲटमॉस्फिअर विचारलं तर 24.22 बरोबर 1 आहे, तर 48.44 बरोबर किती असणार आहे, 2 लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये असणार आहे. तर हे कन्व्हर्शन तुम्हाला जमलं पाहिजे. आता पहा, हे कन्व्हर्शन जमत असताना किंवा करत असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे लिटर ॲटमॉस्फिअर इज अमाऊंट ऑफ वर्क डन व्हेन द system or volume of gaseous system changes by 1 liter at constant atmospheric pressure 1. This is 1 liter atmosphere work. आता दुसरा एक आहे अर्ज. अर्ज, सपोज दिस इज ए ऑब्जेक्ट, एक वस्तू आहे आणि त्याला आपण फोर्स लावला. किती फोर्स लावलाय, 1 डाइन. दिस इज सीजीएस युनिट, स्मॉल स्केल युनिट आहे सीजीएस डाइन. आणि 1 डाइन एवढा फोर्स या ऑब्जेक्टवर लावल्यानंतर 1 सेंटीमीटर एवढा ऑब्जेक्ट पुढे गेल्यानंतर जे वर्क होणार आहे, बघा, वर्क इज ऑल्सो मॅथमॅटिकली shown by the equation force into displacement. फोर्स किती आहे, 1 डाइन, आणि डिस्प्लेसमेंट किती आहे, 1 सेंटीमीटर. असं असेल तर त्यावेळेस या वर्कचं जे एकक असतं ते अर्ग असतं. द 1 अर्ग or erg is defined as the work obtained by the system when 1 dyne force is acting to the system and it performs or it displaces 1 centimeter distance. This is the simple definition of erg. Erg म्हणजे काय, तर erg is nothing but it is the amount of work done when a force of 1 dyne
acts on the system and or it acts through a distance of 1 centimeter. म्हणजे हा ऑब्जेक्ट 1 सेंटीमीटर पुढे जाण्यासाठी एक डाईन एवढं जर फोर्स यावर ऍक्ट करत असेल तर मिळणारं जे वर्क असेल ते 1 डाईन असेल. डाईन इज ए work obtained by the system when the force of one dyne acts through 1 centimeter distance. 1 सेंटीमीटर डिस्टन्स ढकलण्यासाठी जो आपण फोर्स त्याला लावलेला आहे आणि या दोघांचा गुणाकार जो मिळतो तो आहे 1 अर्ज एवढा. त्यानंतर तिसरा, आता आपण कन्वर्शन तर पाहिलं. तिसरा जे आहे ते जूल, हा कॉमन आहे. जूल, दिस इज अ very famous and important unit of work or heat. What is joule? It is the amount of work done when force of 1 Newton. Force किती आहे? 1 Newton acting through 1 meter distance. Acting through a distance of 1 meter. म्हणजे 1 न्यूटन एवढा फोर्स लावल्यानंतर 1 मीटर एवढं डिस्टन्स जर ती वस्तू ट्रॅव्हल करत असेल तर मिळणारं वर्क जे आहे ते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे ते असतं 1 जूल. किती असतं? 1 जूल. जूल इज नथिंग बट इट इज द वर्क ऑब्टेन्ड when the force of 1 Newton acting through the distance of 1 meter, and this is called as 1 joule. This is the important unit of work and heat.